हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या आपल्या व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप वेलकम. तर आज काहीतरी कुरिअर आलेले, काहीतरी पार्सल आलेले, नक्कीच ते माझ्यासाठीच असावं असं मला वाटतंय. तर आपण हे ओपन करून बघणार आहोत काय आहे हे. माझ्यासाठी काहीतरी युजफुल असावं असं मला वाटतंय. तर माझ्या आहोंनी काहीतरी ऑर्डर केलेले, मला असं न सांगता ऑर्डर केलेले. कदाचित मी यूट्यूबशी रिलेटेड काहीतरी असावं, कारण बऱ्याचशा गोष्टी माझ्या खराब झालेल्या आहेत. माईक वगैरे माझा वायरलेस माईक पण खराब झालेला होता. तर काही भरपूर गोष्टी आहेत की ज्यांची गरज असते शूटिंगसाठी वगैरे, व्हिडिओ करताना, व्हॉइस टाकताना वगैरे. त्याच्यामुळं माझं चाललं होतं की हे घ्यायचंय ते घ्यायचंय. तर त्यांनी काहीतरी ऑर्डर केलेले, सरप्राईज आहे. तर बघूया ओपन करून आपण काय आहे ते. हा, माझा अंदाज खरा ठरला. आय थिंक हा माईकच आहे. किती रुपयाचा घेतला, काय घेतला ते पण बघावं लागणार आहे. तर मस्त बघून तर असं वाटतंय की चांगला आहे, आधीच्या पेक्षा चांगल्या क्वालिटीचा पण वाटतोय. याच्यावर तर एकाच माईकचं पिक्चर दिसतंय. काय माहित आतमध्ये एकच माईक असेल, कारण आधीच्या माईकमध्ये अगोदरचा जो माईक होता त्यात 2 माईक होते आणि एक रिसिव्हर होतं. पण यातमध्ये कदाचित एकच माईक दिसतोय. बघूया काय आहे ओपन करून. बॉक्स पण उघडत नाही एकतर. हा, आणि हा माईक, फायनली हा माईक भेटला मला. याची खूप गरज होती. रिसिव्हर पण आहे, माईक पण आहे आणि आतमध्ये चार्जिंगसाठीचा वायर पण असेल. दिसायला तर भारी वाटतं, एकदम मस्त वाटते आणि छान झालं माझं काम. आता फायनली सुरू होणार, रेग्युलर वाटते. आता या दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे ते बघूया आपण फटाफट. हा, ट्रायपॉड आहे, सेल्फी स्टिक टाईपमध्ये, जे स्टँडचं पण काम करतं. कारण माझ्याकडे मोठं स्टँड आहे, पण अशा स्टँडची गरज होती, छोटंसं, जे की बाहेर पण घेऊन जाऊ शकू आपण. सेल्फी स्टिक सारखं पण वापरता येईल आणि स्टँड म्हणून पण वापरता येईल, असं छोटंसं पाहिजे होतं मला. कारण प्रवासात वगैरे कुठं पण जातो, बाहेर जातो, तर हे इझी पडतं. आपलं छोट्याशा पर्समध्ये पण येऊन जातं, कॅरी करायला पण सोपं, घ्यायला न्यायला आणायला पण सोपं आणि कनेक्टेड, ब्लूटूथ कनेक्टेड आहे. तर याचं काय मला माहीत नाही बाबा कसं आहे काय आहे हे. चांगलं बघावं लागेल मला सारखं, म्हणजे मला माहीत पडेल हे कसं यूज करायचं, काय करायचं, नाही तर तुटून जायचं. एवढी पण क्वालिटी चांगली नाही ह्याची वाटत, पण ठीक आहे, माझं काम होऊन जाईल. पण मित्रांनो, जर पाहिजे तर हे 300 ते 350 रुपयाचं आहे. ह्याच्यावर प्राईस जास्त आहे, पण स्वस्तात भेटले हे. काहीतरी ऑफर वगैरे असेल. पण मी तर माझं तर सांगणं असं आहे की बाबा हे नका घेऊ, कारण हे असं वाटते जास्त दिवस नाही टिकणार. पडलं बिडलं तर तुटायचे चान्सेस आहेत आणि थोडा धक्का लागला की नक्कीच पडणार. तर आता आम्ही कुठं चाललो आहोत, आता भर दुपारी एवढ्या उन्हात आम्ही चाललेलो आहोत. कुठं चाललो आहोत, तर आज नवऱ्याने खूप दिवसांनी प्लॅन केला आणि आम्ही दोघं फायनली निघालो आहोत. दुपारच्या 2:30 पावणे 3 वाजलेले आहेत. रस्त्याने कोणीच नाही, म्हणजे नेहमीप्रमाणे या रस्त्यावर जसं ट्रॅफिक असतं तसं नाही, आज मोकळा रस्ता आहे. तर फायनली आम्ही पोचलो आहोत एका सिनेमा हॉलमध्ये. तर सिनेमा हॉलच्या समोर आम्ही गेलो होतो स्त्री 2 बघायला. इथं 2 बोर्ड लागलेले आहेत, वरती पण आहे आणि वरती स्त्रीच आहे आणि खाली पण आहे कोणता तरी. तर हे तिकीट घेऊन आलेले आहेत, पण झाला प्रॉब्लेम असा, आम्ही गेलो स्त्री 2 बघायला आणि दुसराच पिक्चर एक बघून आलो. कारण स्त्री 2चं तिकीटच भेटलं नाही. बापरे बाप, आतमध्ये एंट्री झाली पण काय कोणीच नाही, फक्त आम्ही दोघंच. मला तर वाटलं आता दोघं मिळूनच एन्जॉय करणार की काय मूवी. पण 2-4 डोके होते तिथं बसलेले, त्यांच्या बाजूला सीट शोधत शोधत गेलो आणि बस. गोट मूवी विषयी पण खूप ऐकलं होतं. थलापती जो हिरो आहे साऊथचा, त्याचा साऊथचा मूवी खूप चालला होता, गोट नावाचा. तर त्या मूवीचं तिकीट भेटलं. म्हणजे जे 4-5 जण होते, 5-6 जण आमच्यासोबत, त्यांना हाच मूवी बघायचा होता. म्हणून आम्हाला पण नाईलाजाने शेवटी तेच तिकीट घ्यावं लागलं, कारण आमच्या दोघांसाठी सेपरेट, म्हणजे परत आम्हाला वेट करावं लागणार होतं मग दुसऱ्या शोला कदाचित. म्हणून आम्ही घेऊन टाकलं आणि मूवी चालू झाला. पण सुरुवातीला तर मला जरा बोरिंगच वाटायला लागलं, कोणीच नव्हतं, एकटं काय बघायचं एवढ्या हॉलमध्ये. पण आता आलो होतो घरून तर बसलो मग, आणि चालू झाला मूवी. सुरू पण केला, आम्ही बघत होतो, मस्त बसलेलो होतो. पण थोडंसं बोरिंग सारखं सुरुवातीला वाटत होतं. तर या सॉन्ग मधला मी वॉइस काढून टाकलाय, कॉपीराईट येऊ शकतो म्हणून. तर तुम्हाला असंच थोडं दाखवणार आहे मी मध्ये. तर या मूवीमध्ये जनरली सगळ्या मूवीमध्ये कसं लव्ह स्टोरी वगैरे असते, तर याच्यामध्ये काय तसली स्टोरी वगैरे नव्हती. म्हणजे स्टोरी होती, पण एका बापाची आणि मुलाची स्टोरी आहे या मूवीची. म्हणजे लव्ह स्टोरी वगैरे नव्हती, कारण त्या हिरोचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं मूवीच्या स्टार्टिंग मध्येच, आणि त्याचा एक मुलगा पण होता आणि दुसरा बेबी पण त्याच्या वाईफच्या पोटात होता. म्हणजे ती प्रेग्नेंट होती सेकंड टाइम मध्ये.
आणि असा हा मूवी आहे. पण बाप लेकाची स्टोरी भारी होती, मला मस्त आवडली, युनिक होती, एकदम वेगळी. 6 वाजले, पिक्चर संपला आणि आता आम्ही घरी जायला निघालो, कारण शिवांश वाट बघत बसला असेल, त्याला बिचारायला आम्ही डॉक्टर अंकलकडे चाललोय असं खोटं सांगून आलो होतो. तर चला मग फ्रेंड्स, बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.